आणि राजीनामे असे किती लोक देतात. नेत्याचा एखादा निर्णय जर मला आवडला नाही याचा अर्थ मी लगेच नेत्याच्या विरोधात जाणं हे काही शोभत नाही. नेत्यामुळं आमची प्रतिष्ठा, आम्हाला जी प्रतिष्ठा मिळाली, प्रकाश महाजनला आपण सगळे ऐकायला का आलात? तुम्ही राजसाहेबांचा एक मनसेचा प्रवक्ता आहे म्हणून आला. वेगळं मत असू शकतं, पण याचा अर्थ ते वेगळं मत पक्षाशी नातं तोडण्यापर्यंत असावं हे मला नाही पटलं. आणि जे लोक गेले ते काही फार प्रभावी होते आणि त्यांच्यामुळे बाकीच्या कार्यकर्त्यावर काही परिणाम होईल असं नाही. वैयक्तिक काही स्थानिक प्रश्नामुळं थोडी बहुत गडबड सगळीकडेच होती. तुम्ही आम्हालाच विचारता. अहो, भाजपच्या दबावाखाली एकनाथ शिंदेने हिंगोलीचा कॅन्डिडेट बदलला, तुम्ही कुठं बोललात? त्यांना नाही बोललात. भावना गवळीला कोणी बदललं? सगळीकडे थोड्या बहुत स्थानिक तक्रारी असतात. माणसं आहेत, मतभेद असू शकतात. त्याच्यामुळं त्या सगळ्या भूमिकेवर सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते नाराज आहेत असं अजिबात नाही. त्यामुळं राजसाहेबांनी जो निर्णय घेतला तो अत्यंत विचारपूर्वक घेतला आणि हिंदुत्व आणि देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला. मी तर माझ्या एका पत्रकार मित्राला सांगितलं की राज ठाकरे हे आधुनिक युगातले कर्ण आहेत. त्यांना माहिती हिंदुत्वाची शाल पांघरून कोणी आपल्या मदत मागायला आले आणि त्यांनी ती मदत दिली. ती मदत दिल्यानंतर त्यांना काय टीकेला सहन करावं लागेल हे त्यांनाही माहिती. टीका करणारे कोण आहे ते अपेक्षा ठेवून बसले होते की राजसाहेब मोदींना पाठिंबा देणार नाही आणि मोदीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांची टीका सुरू झाली. मग राजसाहेबाचं एवढं महत्त्वच नव्हतं तर मग राजसाहेब कुठे गेले याची तुम्ही काय चिंता करता? ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. राजसाहेबांवर कुणी कार्यकर्ता नाराज नाही. तुरळक गोष्टीमुळं मला वाटत असं काही घडलेलं नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी हा जो निर्णय जो आहे तो महत्त्वाचा आहे. मी महाराष्ट्राचं हित ते अजून विधानसभेची निवडणूक नाही, आज देशाचं हित चाललं. आता मला 2019 पासून जे काही निर्णय देशात घेतले गेले ते हित डोळ्यासमोर ठेवून गेलं. मला सांगा ना, 370 कलम 35 कलम काढलं याच्यासाठी सगळ्यात मोठा मोर्चा राजसाहेबांनी काढला समानार्थानं. राम मंदिर ह्याची अंमलबजावणी झाली. कोरोना काळात एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम केलं. आज भारत एक बलशाली देश आहे. भारताला कोणी असं डोळे वाटारून पाहू शकत नाही. भारताची अर्थव्यवस्था पुढे चालली. या सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करून आणि हिंदुत्वाचा विचार करून राजसाहेबांनी सन्माननीय मोदीजींना पाठिंबा दिला. राज ठाकरेंनी फक्त नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे, तर ह्या दोन जे पक्ष आले राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सुद्धा पाठिंबा असणार आहे का? आणि यांचा प्रचार किंवा मनसे करणार आहेत का? तुम्ही स्पष्ट त्या दिवशीची सभा ऐकली असेल तर राजसाहेबांनी हे सांगितलं, भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारचा NCP ग्रुप या सगळ्यांना मिळून आम्ही महायुतीला म्हणून पाठिंबा दिलेला आहे. प्रचाराला जायचं का नाही अजून निर्णय झाला नाही. तो राजसाहेब वैयक्तिक निर्णय घेतला आणि महायुतीनं जर आम्हाला सन्मानपूर्वक कुठं बोलावलं तर आम्ही प्रचाराला जाऊ. सर, आतापर्यंत मनसे राज्यातल्या नेत्यावर टीका करत, म्हणजे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, परंतु आता त्यांचाच तुम्हाला प्रचार करावा लागणार आहे, तर मग तुमची गोष्ट होणार नाही असं मला वाटतं का? गोची होण्याचं काय कारण? अरे बेटा, जिथं लोक आहे तिथं दारासमोरच्या डोळ्यानं मला मोतीबिंदूचा थोडा त्रास होतो. तुम्ही जे बोलता आता मला सांगा, तुम्ही हा प्रश्न मला विचारताय. परवा NDAची जी जाहीर सभा दादरला झाली त्या सगळ्या लोकांना पहा बरं तुम्ही. हे काय एकमेकाविषयी प्रेम ठेवून आहेत का? माणसाच्या राजकीय भूमिका परिस्थितीनुसार बदलत असतात. ते माणसाचं जिवंतपणाचं लक्षण आहे. हे आपसात भांडलेले लोक एकत्र आलेत ना. या केजरीवालनं सोनिया गांधीविषयी काय नाही बोलला. त्या केजरीवालसाठी काँग्रेसवाले उपोषणाला बसले. स्टॅलिन काँग्रेसविषयी काय नाही बोलला. अहो, ज्या हिंदू धर्मावर एवढी खालच्या पातळीवर राहुल गांधीनं टीका केली, हे हिंदू और हिंदुत्व को मिटाना चाहिए, तो जाऊन बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं टेकलं. या राहुल गांधीच्या बापासमोर जयस्तु ते महामंगले शरद पवारने म्हणायला लावलं राजीव गांधी समोर. ते शरद पवार आज कुठे आहेत? तुम्ही त्यांना हा का प्रश्न विचारणार? तुम्ही सगळी एकत्र कडवळे कसे गोळा? काहीतरी हे पहा, भारतीय जनता पक्ष आणि आमची नाळ एकत्र हिंदुत्वाच्या प्रश्नावर आहे. त्याच्यामुळे आम्हाला फार काही वेळ, पण यांची नाळ कुठे? यांची तर नाळ मिळत नाही, तरी एकत्र सगळे ते आले.
याचाही विचार केला पाहिजे ना, की माणसाचा विचार परिस्थितीनुसार बदलतो. त्याच्यामुळं ही भूमिका घेतली ते आम्ही हिंदुत्वाचं व्यापक हित, देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतली. त्याच्यामुळे या चिल्लर गोष्टीकडे, या गौण गोष्टीकडे आमचं लक्ष नाही. सर एक अजून प्रश्न, त्यांनी केलं म्हणून तुम्ही करणं योग्य का? कारण की राज ठाकरे यांना इथनं वेगळ्या नजरेने बघतात महाराष्ट्रात. नाही, मी त्यांनी केलं म्हणून आम्ही करायला तर असं नाही. तुम्ही त्यांना का प्रश्न विचारित नाही, आम्ही हे म्हणलं नाही. आम्ही त्यांना का, आम्ही शेवटी आता हिंदुत्वाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलं. जे सोबत आहेत ते सोबत आहेत. याचा अर्थ हिंदुत्वाची भूमिका अजित पवारला मान्य, ती परवा मान्य नव्हती. हा अजित पवारमध्ये झालेला बदलच आहे. खैर एकनाथ शिंदे तर शिवसेनेत असल्यामुळे त्यांचा तो प्रश्न नाही आहे. आमच्या डोळ्यासमोर देशहित आहे आणि देशहितासाठी मोदीजीनं गेल्या 5 वर्षात अशी काही कामं केली ते पाहून साहेबांनी कुठलाही स्वार्थ किंवा कुठलीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला. सर मनसेच्या महायुतीचा जो प्रवेश कमळामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे फिसकटला अशी आता माहिती समोर येते. आणि धनुष्यबाण चिन्हावरती लढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, मात्र ते धनुष्यबाण तुम्ही घेतलं नाही. 1 आणि 2 जागेसाठी लढण्यासाठी तुम्हाला धनुष्यबाणावरती चिन्हावरती लढण्यासाठी सांगण्यात आलं होतं, मात्र तुम्ही. मला वाटतं या बातमीचा अधिकृत स्रोत कुठून नाही. ह्या सगळ्या सांगीव बातमी. एकनाथ शिंदे असं म्हणले का मी म्हणलं होतं धनुष्यबाणावर लढा, असं ते म्हणले नाही. किंवा भाजपचं कोणी म्हणलं होतं की राज ठाकरेंनी कमळाच्या चिन्हावर लढा. हे असे म्हणजे जे काही अंदाज आहे त्या अंदाजावर मी काय उत्तर देणार आहे. आणि राजसाहेबांनी परवा उत्तर काय दिलं, हे चिन्ह मी मेहनतीनं कमवलं, हे चिन्ह मी सोडणार नाही. दीड वर्ष हे प्रयत्न करत होते की या चिन्हावरती लढावं, एकनाथ शिंदे भेटत होते, तरी या गोष्टीला कुठे मी काय म्हणलं, असा कुठलाही ह्याला अधिकृत कुठली बातमी काय एकनाथ शिंदेने जाहीर केलं की मी राजसाहेबांना म्हणलो की धनुष्यबाणावर लढा. साहेब म्हटले प्रयत्न करत होते म्हणजे एकत्र या म्हणून प्रयत्न करत होते. राजसाहेबाचा एक तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या साहेब, हे धर्मयुद्ध आहे. आणि राजसाहेब हे श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहे. श्रीकृष्णाचा पाठिंबा घेण्यासाठी कोण कोण गेले होते आणि श्रीकृष्णानं कुणाला पाठिंबा दिला, राजसाहेबांनी त्या धर्माच्या नित्रा धरूनच पाठिंबा दिला. पाठिंबा मागायला तर सगळेच गेले होते ना, कोण नव्हते गेले. सर गेले अनेक वर्ष राजसाहेब सातत्याने भूमिका बदलतात असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, त्यावर तुम्ही काय भूमिका, काही भूमिका ह्या सतत बदलत असतात आणि काही भूमिका ह्या कायमस्वरूपी असतात. काही तत्व ही कायमस्वरूपी असतात आणि काही गोष्टी वेळेनुसार बदलल्या जातात. आम्ही हिंदुत्वाची भूमिका कधी बदलली, आम्ही महाराष्ट्र धर्माची भूमिका कधी बदलली, कधीच बदलली नाही ना. महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित आम्ही बदललं आहे का, कधीच बदललेलं नाही. पण काही भूमिका परिस्थिती बदलायला होतात. जसं एक शाश्वत धर्म असतो, एक आपत धर्म असतो. काही धर्म गोष्टी आपत धर्मात आहेत, काही गोष्टी शाश्वत धर्मात आहेत. पोषक ठरणार का महायुतीमध्ये, जसं तुम्ही पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे मुंबई असेल तर जागेसाठी पोषक वातावरण असणार. खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही मला विचारायलाच पाहिजे नव्हता. हा तुम्ही एकनाथ शिंदे किंवा भाजपच्या कोणत्या माणसाला विचारायला पाहिजे. गेली 1.5 वर्ष ते कशासाठी प्रयत्न करतात. त्यांना माहिती की राजसाहेब ही व्यक्ती जर आपल्या सोबत आली तर काय वातावरण होऊ शकतं. त्याच्यामुळे राजसाहेब आल्यावर त्यांना पोषक वातावरण होणारच आहे, नाही असं थोडंच आहे. मराठाचा मुद्दा असेल, गुजरातीचा मुद्दा असेल, ठाकरे गटाकडनं अनेक वेळा वाद निर्माण झाले होते मुंबईमध्ये. आपल्याकडे मराठीचा मुद्दा आहे, हिंदुत्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या लोकसभा नाही तुमचा प्रश्न नाही कळाला काय. ठाकरे गटाकडनं ठाकरे गट कुठला मुंबईमध्ये गुजराती आणि मराठी वाद कधी फलकावरून आपण देखील अनेक वेळा फलकावरून आंदोलन केली होती मराठी, आणि त्यामुळे येणाऱ्या मला सांगा देशाचा कायदा काय सांगतो, ज्या प्रदेशात तुम्ही आहात त्या प्रदेशाच्या भाषेत ते बोर्ड लावले पाहिजे. तुम्ही मराठीत लावून त्याच्या खाली इंग्रजीत लिहिलं तर आम्हाला काय त्याचं हे करण्याचं कारण नाही आहे. देशाचा कायदा सांगतो ना, आम्ही कुठं कायद्याच्या बाहेर एखादी गोष्ट करतो. देशाचा हा कायदा सांगतो की ज्या प्रदेशात नोकऱ्या निघतात त्या प्रदेशातील तरुणांना, बेरोजगारांना प्राधान्य दिलं पाहिजे. हे सगळ्यांच्याच हिताचं आहे ना. ही राजसाहेबांनी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या ना, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्राच्या मुलांना किती फायदा झाला रेल्वेच्या नोकरीमध्ये. मग राजसाहेबांची भूमिका ती त्यावेळेस लोक चूक म्हणले, नंतर का ती बरोबर म्हणले. ममता दीदीनं ज्यावेळेस ज्या ठिकाणी जागा निघतात त्या भाषेत जाहिरात काढायचं ठरवल्यावर त्याचा फायदा सगळ्यांना झाला ना. पण उगाच एक कुठला तरी वाद निर्माण करायचा, जो वाद कधीतरी 10-12 वर्षाखाली घालायचा. आता
एकदा राजसाहेबांनी हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतल्यावर हे सगळे प्रश्न आपोआप त्याच्यात हे होऊन गेलेले आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे असतील हे राजसाहेबांसोबत जोडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. मात्र याचा मनसेला सुद्धा फायदा होईल का? राज ठाकरे साहेबांचा स्वभाव असा आहे की एखाद्यासाठी फायद्यासाठी ते नातं ठेवत नाही. माझा काय फायदा होईल असं मी ज्याला परवा साहेबच सांगितलं की त्यांना ते काय ज्याला बार्गेनिंग पॉवर कधी नाही. एखाद्याला पाठिंबा द्यायचा पाठिंबा द्यायचा, त्याच्याकडून अपेक्षा काही ठेवायची म्हणून राजसाहेबांनी कुठली अपेक्षा ठेवली नाही. त्याच्यामुळं आम्ही सगळे तणावमुक्त आहोत. अपेक्षा ठेवून एखादा पाठिंबा दिला तर त्या पाठिंब्याला काही अर्थ नसतो. म्हणून मी सांगितलं की कर्णाला माहीत होतं की इंद्र भिक्षुकाच्या वेशात त्याचं कवच कुंडल मागायला आला आणि ते कवच कुंडल दिल्यानंतर त्याची काय परिस्थिती होणार आहे. तसं राजसाहेबाला माहीत होतं हिंदुत्वाची शाल पांघरून काही लोक आपला पाठिंबा मागतात, पण हे हिंदुत्वासाठी पाठिंबा देणं हे गरजेचं होतं. म्हणून साहेबांनी तो पाठिंबा दिला. वैयक्तिक साहेबावर म्हणजे अशा लोकांनी साहेबाला ट्रोल केलं ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही. कुणीतरी एक समाजसेविका आहेत अंजलीताई दमानी, निखिल वागळे यांनी कुणावर टीका करायचं सोडले. आरशासमोर उभा राहून स्वतःवर सुद्धा टीका करू शकता. तुम्ही राज ठाकरे जर तुमच्या दृष्टी काही नव्हते तुम्ही टीका कशामुळे करता. म्हणजे राज ठाकरेजवळ काहीतरी आहे आणि तुमच्या म्हणण्यासारखं ते गेले नाहीत म्हणून तुम्हाला त्याचा त्रास आहे. राजसाहेब म्हणाले, तुम्ही म्हणतात की लोकसभेसाठी धर्मयुद्ध त्यामुळे त्यांना पाठिंबा दिलाय. राजसाहेब म्हणाले की विधानसभेच्या तयारीला लागा, मग लोकसभेचं जे इलेक्शन तिथं आणि मग या विधानसभेला कसं होईल? मग विधानसभेला खूप चांगलं होईल. राजसाहेबांनी ज्यावेळेस कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा, तर लोकसभेच्या या सगळ्या रणधुमाळीतून जे एक नवनीत आपण ज्याला म्हणतो निघेल, चांगलं एक अमृत कलश निघेल, त्याचा एक परिणाम वेगळा होईल आणि त्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला एक चांगला परिणाम झालेला दिसेल. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसे हा एक फार मोठा पक्ष म्हणून उभा राहील. मोदी आणि शहाला महाराष्ट्रात येऊन नका देऊ असं राज ठाकरे म्हणत होते. महाराष्ट्रावर चर्चा पुन्हा आता व्हायरल व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाली. महत्वाची गोष्ट आहे की जे गुजरातमध्ये जात होते त्याच्यावर मराठी माणसं गळचेप होत आहे. कुणाचे काय काय गुजरातला जे प्रकल्प जात होते मध्यंतरीच्या काळामध्ये त्याविरुद्ध देखील आवाज उठवला होता. मात्र आता नेमकी भूमिका काय असणार आहे, कारण अपेक्षाभंग झाल्याचं देखील राज ठाकरे भाषणामधून म्हणालेले आहे. हे पहा, एक तर गोष्ट असं लक्षात घ्या की गुजरात हा काही कुठं आफ्रिकेत युरोपमध्ये प्रांत नाही की तिकडे एखादा उद्योग गेला. शेवटी एखादा उद्योगपती येतो, त्याला त्याची जिथं सोयीचं असेल तिथं तो जातो, त्याला जिथं सोयी मिळतात तिथं तो जातो. मला माहिती की काँग्रेसच्या राज्यात औरंगाबादचे कित्येक प्रकल्प मद्रासला गेले. त्यांना ते सोयीचं होतं, तिथला प्रांत त्यांना अधिक सवलती देतो. त्यामुळं त्याच्या जाण्याचं नाही. हां ठीक आहे, आपल्या प्रदेशामध्ये उद्योग आले पाहिजेत, आपल्या रोजगार मिळाले, हे सगळेजण प्रयत्न करतात ना, कोण प्रयत्न करत नाही.